माझ्या बालमित्रांनो, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आम्हाला नेहमी शिकवण अशी दिली जाते की आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं पाहिजे। आणि त्यामध्ये उद्देश असा असतो की आपण समाजसेवेच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी असे उपक्रम घेतले पाहिजे। आणि आम्ही दरवर्षी सगळ्या मतदारसंघातल्या शाळेंना वह्या वाटप, शालेय शिक्षण वाटप असा उपक्रम घेत असतो। माझ्या वाढदिवसाला पण मी बुके हार न घेता सोनवणे सर मी वह्या घेतो, त्या वह्या आम्ही नंतर या ठिकाणी मी राहुल देवेकरचा अतिशय आभारी आहे की ज्या शाळेतून मी शिकलो, माझं शिक्षण या शाळेतून झालं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी त्या शाळेतल्या माझ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्य वाटपाचा त्यांनी हा उपक्रम घेतला। त्यांचा वाढदिवस आहे का माहिती नाही, चांगला उपक्रम आहे। राहुल त्यांनी खरोखर कौतुक करतो की अतिशय चांगला असा उपक्रम घेतलेला। सोनवणे सर पण मागे पण मी आलो होतो, सोनवणे सर त्यावेळेस आपल्याला मी आज परत मागणी केली, पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण एक पत्र देऊन थोडंसं राहुललाच कामाला लावा, तो पाठपुरावा पक्का आहे, तहसीलदार पण आहे, त्यांना जर लावलं तर तुम्हाला 3 कॉम्प्युटर मी त्यावेळेस करू करता आता सर्व विद्यार्थ्यांना इतिहास शालेय साहित्य वाटप होणार आहे। मी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या वह्या आपल्याला दिल्या याच्याकरता जात आहेत की तुमच्याकडे वह्या आहेत, पुस्तकं आहेत, पण तुम्हाला जास्त अभ्यास करा। आपल्या आई वडिलांचं, आपल्या सगळ्या टीचर्सचं, ज्या टीचर्स आपल्यावर आज मेहनत करतात, आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतात, त्यांचं स्वप्न, आपल्या आई वडिलांचं स्वप्न हे पूर्ण करण्याकरता ही तुम्हाला ऍडिशनल सपोर्ट आहे। आणि तुम्ही नक्कीच, मला खात्री आहे, सगळे विद्यार्थी त्याचा पूर्णपणे उपयोग करतील आणि चांगलं शिक्षण घेतील हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। जास्त वेळ घेत नाही, मलाही थोडासा उशीर झाला आणि पुढे अजून 3-4 कार्यक्रम आहेत, जसं सगळ्या कार्यक्रमात उशीर झाला तर, पण मी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि सन्माननीय सोनवणे सरांचं का की आपण आपल्या वडिलांच्या स्मृतीची काळ चालवतात आणि वडिलांनी आपल्याला चांगली शिकवण दिली, त्या शिकवणीमुळेच आपण अतिशय चांगला उपक्रम चालवतात। त्याबद्दल मी आपले मॅडमचे, आपल्या सर्व शिक्षक वर्गांचे खूप खूप आभारी आहे। आणि राहुल देवेकरचे आवर्जून पुन्हा एकदा मी त्याचं कौतुक करतो आणि त्यांनी असे उपक्रम केल्याबद्दल त्याला पण खूप खूप शुभेच्छा। आमचे सहकारी असतील सगळ्यांना शुभेच्छा देतो, सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आभार, धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत आहे। असेच उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं अजून मिळत आहे आणि खरंच साहेबांचं धन्यवाद करावं तेवढं कमी आहे की साहेबांनी जो आपल्याला शब्द स्नेहसंमेलनाच्या दिवशी दिला होता, तो शब्द त्यांनी आजही कायम ठेवलेला आहे। आणि आमचे मामा सन्माननीय राहुल देवेकर सर हे नक्कीच त्याचा पाठपुरावा करून आपल्या शाळेसाठी सन्मानच त्यांचे उपलब्ध करून देतील अशी मी इच्छा व्यक्त करतो। सर शूटिंग सर दोन सर भारतीय जनता
जनता पार्टीच्या वतीने आज शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोहने हायस्कूल डॉक्टर आंबेडकर नगर येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये आयोजक म्हणून वार्ड अध्यक्ष राहुल दिवेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना 6 वह्या आणि 1 पेन देऊन त्या विद्यार्थ्यांचा गौरव केला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला हे महाराष्ट्राचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, सहकार व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, शाळेचं कौतुक केलं आणि शिक्षकाचं कौतुक केलं। आणि त्याचबरोबर या शाळेसाठी 3 संगणक 1 महिन्याच्या आत देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं। त्याबद्दल संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने माननीय मंत्री महोदयाचं मी खूप खूप असं आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य त्यांचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि राहुलजी दिवेकर हे या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल खूप गर्व आहे की त्यांनी या विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून चांगला उपक्रम राबवला। त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। सर, आज मंत्री महोदय म्हणजे पहिल्यांदाच आले शाळेला भेट द्यायला, काही मागण्या वगैरे केलाय का तुम्ही त्यांच्या? नाही, तसे काही मागण्या वगैरे तर काही केले नाही, परंतु यापूर्वी सुद्धा माननीय साहेब हे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आले होते। त्यावेळी सुद्धा त्यांनी संगणक देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांनी सांगितलं की मी 1 महिन्याच्या आत शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक देईल आणि त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा शैक्षणिक साहित्य वाटप हे केलं होतं। आणि ह्याही वेळेस त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांच्या वार्ड अध्यक्षाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवला आणि ते जास्तीच्या मागण्याचा काही विषय नाही।